ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय आणि भगवद्गीतेचा 14वा श्लोक सुरू आहे. तो श्लोक असा: ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हा 24वा श्लोक आहे, 4था अध्याय. आपण मागच्या वेळेस एक ओवी पाहिली माऊलींची याच्यावरती. हे हवण मी होता काय यज्ञी हा भोगता ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता मनोनिया. हे हवन यज्ञकर्म ते करणारा मी किंवा या यज्ञामध्ये हा भोगता आहे असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही म्हणून. जे इष्ट यज्ञ यजावे ते हविमंत्रादि आगवे तो देखतसे अविनाश भावे आत्मशुबुद्धी. जे तो इष्ट यज्ञ करतो त्यातील होमद्रव्ये मंत्र इत्यादी सर्व आत्मस्वरूपच, कारण ब्रह्मातून पदार्थ मात्र उत्पन्न झाले आहेत अशा भावनेने तो आत्मबुद्धी स्थिरबुद्धी स्थित पुरुषाकडे पाहतो. मागच्या वेळेस सांगितलं सर्वात कठीण सर्वात क्रीम समजण्याकरिता सर्व पंथांमध्ये सर्व धर्मांमध्ये कन्फ्युजन आलंय. ओव्याप्रमाणे आपण जाऊया. हे हवन मी होता का ये यज्ञी हा भोगता. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत, पण माऊलींनी जो यज्ञ सांगितला भगवान गोपाल कृष्णाने प्रतिपादित केलेला आहे हा सूक्ष्म यज्ञ आहे. तसं म्हणाल तर हा चेतन यज्ञ आहे. बाकीचे यज्ञ जे असतात साधन जड, यज्ञ जड, मंत्र मात्र सूक्ष्म. म्हणजे यज्ञाला होमकुंड असतं, म्हणणारा ब्राह्मण असतो, बाह्यातकारी वैखरी वाणीतून मंत्रांचा उच्चार होतो. फार झालं त्याला सूक्ष्म शब्द म्हणूया. म्हणजे जडातून सूक्ष्म प्रगट होतं मंत्र चैतन्य किंवा मंत्र असं प्रगट होतात त्याच्यातनं. पण तो जड यज्ञाचा आहे. त्याचे फायदे तसे जड विषयी आणि कामी आहेत. कामवासना पूर्ती करता निर्माण झालेले यज्ञ आहेत. आशा आकांक्षा इच्छा कामना वासना त्याच्याने तृप्त होतात. पण भगवद्गीतेमध्ये जो यज्ञ सांगितला हा आत्मयज्ञ आहे, हा ब्रह्मयज्ञ आहे. ह्या आत्मयज्ञामध्ये होमकुंड पोट असतं, लक्षात घ्या. आता बाह्य नाही. हा आत्मयज्ञ अंतर्मुखी असतो, बहिर्मुखी नाही. हा अंतर्मुखी असल्याने याचं जे पोट आहे हे होमकुंड आहे. आणि याच्यामधलं जे हवन आहे, हवनद्रव्य, हवनद्रव्यामध्ये अनेक गोष्टी येतात. 6व्या अध्यायात जास्त येईल. रक्त मांस मेद मज्जा सगळं काही हवनद्रव्य आहे. आणि प्रत्येक प्राणांची आहुती पडते. प्रत्येक इंद्रियामधला जो प्राण आहे
हा ज्यावेळेस आत जातो आत्मसागराकडे, त्याची आहुती त्या होमकुंडात पडली पाहिजे. आणि आपण पाहिलं, प्राण हेच कर्म आहे. इंद्रियामधून बाह्य विषयांकडे ज्यावेळेस प्राण धावतो त्यावेळेस तो बहिर्मुखी असतो. आणि हा प्राण इंद्रियामधून अंतर्मुखी व्हायला लागला की तो अंतर्मुखी होतो. आत व्हायला लागला, आत्मसागराकडे व्हायला लागले की अंतर्मुखी होतो. पण बहिर्मुखी प्राण, अंतर्मुखी प्राण. बहिर्मुखी विषयांकडे धावतो, अंतर्मुखी आत धावतो. आणि आत धावून आत्मयज्ञामध्ये, होमकुंडामध्ये याची आहुती दिल्या जाते. 5 प्राणांची आहुती होते. प्राणाय स्वः, अपानाय स्वः. प्राण आत जातो, अपान गुदातून वर येतो. प्राणाय स्वः. खरं म्हणजे ब्राह्मण जर सिद्ध पुरुष असतील आणि त्यांनी प्राणाय स्वहा जर म्हटलं तर साधकांचा प्राण आतच जायला पाहिजे. प्राणाय स्वः, अपानाय स्वः. अपान लगेच वर उचलल्या गेला पाहिजे. आता बाह्य यज्ञामध्ये प्राणाय स्वहा म्हणतात, काय टाकतात? तीळ. होमकुंडामध्ये समिधा, तूप. आणि प्राण आपण टाकले काय होमकुंडामध्ये? प्राण नाही टाकला. म्हणताना म्हणतोय प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. अपान टाकला का त्याच्यात? व्यानाय स्वः, उदानाय स्वः. म्हणताना म्हणतोय समानाय स्वः. समान वायू बेंबीमध्ये असतो, व्यान वायू सबंध शरीरावर असतो, सबंध शरीरवर. व्यानाय स्वा म्हटल्याबरोबर हा संपूर्ण व्यान शरीरातून निघून पोटामध्ये यायला पाहिजे. आणि पॅरालिसिस होतो मग बॉडीमध्ये. व्यान वायू ज्यावेळेस इंद्रियामधून सरकू लागतो त्यावेळेस बॉडीला पॅरालिसिस होतो. व्यानाय स्वः, समानाय स्वः. आणि चारी हे पंचाग्नी साधन याला म्हणतात. हा खरा यज्ञ आहे, आत्मयज्ञ. आणि आत्मा त्याच्यात प्रसन्न होतो. जडयज्ञामध्ये इंद्र प्रसन्न होईल, वरुण प्रसन्न होईल, अग्निदेवता प्रसन्न होईल. इथे प्रत्यक्ष परमेश्वर, प्रत्यक्ष ईश, प्रत्यक्ष आत्मदेव प्रसन्न होतो. मधले देव नाही, सिद्धी देणारे देव नाही, महासिद्धी देणारा देव, मुक्ती देणारा देव प्रसन्न होतो. पण करणाराची भावना, जडयज्ञ करत असताना आपली भावना काय असते? मी यज्ञ करतोय हा भाव जिवंत असतो. यज्ञ हा वेगळा आहे. यज्ञ पुरुष ज्याची मी उपासना करतोय तो देवही वेगळा आहे. म्हणजे मी वेगळा, यज्ञ वेगळा आणि यज्ञ पुरुष वेगळा. हे तिन्ही वेगळे, द्वैत आहे. इथे आत्मयज्ञामध्ये द्वैत नाही. कोणता भाव पाहिजे? हे हवनमी होत. पुत्र प्राप्ती करायची असेल तर यज्ञ आहे. पुत्रेष्ठी, पुत्र कामेष्ठी, पुत्र कामेष्ठी यज्ञ. म्हणजे मला पुत्र पाहिजे, कामना झाली, वासना झाली, मला पाहिजे, हे द्वैत आलं. देणारा तू आहेस प्रभू. इथे हे हवन मी होता.
होता मी जो करणारा आहे तो करता. हे हवन मी होता, मी हवन करतोय असा कर्तृत्व भाव कर्त्याचा नसतो. का ये यज्ञ हा भोक्त, यज्ञामध्ये हा भोगता आहे. मी यज्ञ ज्याच्यासाठी करतोय तो भगवान वेगळा, हा भोगता. ऐसिया बुद्धिसी नाही भिन्नता मनोनिया. इथे करता आणि भोगता, यज्ञ करता आणि यज्ञ भोगता दोन्ही भाव नसतो आत्मयज्ञामध्ये. लक्षात घ्या. दुसऱ्या यज्ञातला फरक आणि ह्या यज्ञातला फरक पहा. जे इष्ट यज्ञ यजावे ते हविमंत्रादी अगवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. जे तो इष्ट यज्ञ करतो त्यातील होमद्रव्य मंत्र इत्यादी सर्व आत्मस्वरूपच, कारण ब्रह्मातून पदार्थ उत्पन्न झाले आहेत. अशा भावनेने तो आत्मबुद्धी सिद्ध पुरुष त्याकडे पाहतो. पुढे येईल ती ओवी. मंत्र हवनद्रव्य यज्ञ करणारा हा वेगळा आहे, हा भाव राहत नाही. म्हणून पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं तुम्हाला लक्षात घ्या, पुन्हा आठवा. सुरुवात करायची की ज्यावेळेस एकच उरला पाहिजे, परमात्मा उरू द्यायचा आणि तुम्ही संपले पाहिजे. तुम्ही संपले पाहिजेत आणि परमात्मा उरला पाहिजे, हे लक्षात घ्या एकदा. आणि आपल्याला जर आपण संपवायचे असोत, आपला अहम संपवायचा असेल, आपला अहंकार संपवायचा असेल, तर आपल्याला ज्या पदार्थाकडे आपण पाहतो तो पदार्थ आपण होऊन जायचे. म्हणून मी पहिल्यांदा म्हणलं, यू इन्व्हॉल्व, देन यू मेल्ट अँड देन यू डिझॉल्व युअर सेल्फ. तुम्ही स्वतः त्याच्यात तादात्म्यता निर्माण करा, ऐक्यात एकत्व एकात्म भाव निर्माण करा. तो पदार्थाने तुम्ही भिन्न नाहीत हा भाव पहिल्यांदा निर्माण करा. यू इन्व्हॉल्व, यू टेक इंटरेस्ट फर्स्ट. तुम नदीची धारा पाहतायत, गंगेचा झुळझुळ झुळझुळ प्रवाह वाहतोय, प्रवाहाकडे सारखं पहा. असं पहा की तुम्हीच प्रवाह झाला आहात असं होऊ द्या. यू इन्व्हॉल्व इन सच ए वे. अगोदर इंटरेस्ट घ्या, नंतर इन्व्हॉल्व व्हा आणि तुम्ही प्रवाह बना. यू इन्व्हॉल्व देन मेल्ट. मेल्ट म्हणजे रूपांतरित व्हा, तुम्ही पाणी होऊन जा. आणि नंतर यू डिझॉल्व, तुमचं अस्तित्व संपवा त्याच्यात. तुम्ही उरले न पाहिजे. बाकी ती सोपं आहे अध्यात्म. मग विषय येतो त्यांचा झाला नारायण. विषय नारायण होतो. आणि त्यानंतर तुम्ही डिझॉल्व झाल्यानंतर मग अशी सुरुवातीपासून भावना असते, जे जे भेटे भूत. भगवंत जो आहे हे पाणी भगवंत आहे. आणि भगवंत जर असेल तर मग कोण भगवंत झालं? मीच भगवंत झालो. किंवा भगवंतामध्ये मी घुसलो. काही असो, तुमचं अस्तित्व संपलं. याला म्हणतात शरणागती. जे इष्ट यज्ञ यजावे ते हविमंत्र आदी अगवे. आता मंत्र इथे काय, ज्या ठिकाणी मी सांगितलं नदीचा प्रवाह देखील तुम्ही, पक्षी देखील तुम्ही झालेत, नद्या पर्वत सर्व तुम्ही झालेले आहात. जिकडे पाहतायत तिकडे प्रभुमय आहे. कणाकणात देव दिसू लागतो, कणाकण मे भगवान. अगोदर मातीचा कण होऊन जा. मातीकडे पाहिलात ना, मातीचा कण होऊन जा.
इतकं इन्व्हॉल्व व्हा की शेवटी प्रभूचं चैतन्य दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. कारण दोन भूमिकेतनं जायचं. यू इन्व्हॉल्व, यू मेल्ट, यू डिझॉल्व. आणि डिझॉल्व होऊन परमात्ममय बना, प्रभूमय बना. आता ह्या ठिकाणी काय होणार, इथे तर तुम्ही मंत्र, मग आता मंत्र म्हणणारा तुम्ही हा द्रष्टाभाव, आता तुम्ही द्रष्टे व्हायचे. हा झाला एक प्रकार साधनेतला. दुसरा प्रकार आहे साक्षी भाव, द्रष्टाभाव, विटनेस. यू शुड बी अ विटनेस टू द इन्सिडंट. म्हणजे तुम्ही साक्षी रूपाने राहा. तुम्हाला सुख उत्पन्न झालं, तुम्हाला दुःख उत्पन्न झालं. समजा मला दुःख उत्पन्न झालं, मला सुख उत्पन्न झालं, किंवा तुम्हाला सुख उत्पन्न झालं, दुःख उत्पन्न झालं, पाहणारा एक तिसरा आहे, ते तुम्ही व्हा. सुख भोगतंय ते मन वेगळं, दुःख भोगतंय तेही मन वेगळं, आणि साक्षीत्वाने उरून निस्त पाहतं दोन्ही मनाच्या त्या भावनेकडे, ते मन वेगळं. ते व्हायचं आहे आपण. खोलवर जाऊन ते बनायचं आहे की मी दोन्ही मनं पाहतोय. दुःख भोगणारा, रडणारा. समजा आपण रडलो तर रडणारा एक पाहणारा आपलं मन असलं पाहिजे. ते त्रयस्थ रडकं जे मन आहे ना, त्या रडक्या मनाकडे पाहणारं एक मन पाहिजे. हा छान रडायला, छान रडायला, अजून चांगलं रड. म्हणून पा कसं असतं, ज्यावेळेस तुम्हाला नाटकातलं समजा पार्ट दिलं, रावणाचं पार्ट दिलं. आता रावण कसा वागतो, तुम्ही वागत असताना एकीकडे बोलतायत पण एकीकडे एक मन म्हणतं हे रावण असा नव्हता, अजून जरा चांगलं वाग. हे म्हणणारं मन वेगळं आहे. तेच लोक एक्सपर्ट होतात जे स्वतःच्या संसाराकडे, त्यांच्या सुखदुःखाकडे पाहणारं जे त्रयस्थ मन असतं. सुखदुःख भोगणारं मन वेगळं आणि पाहणारं मन वेगळं. ते साक्षीभावाच्या कॅसेटमध्ये पहा. आणि ते मन तुम्ही व्हायचं. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही साक्षीत्वाने पाहा तर एक मन मंत्रोच्चार करतोय, एक मन साधनेला बसणंय, एक मन साधना पाहतोय, आणि एक मन तुमचा खेळ पाहतोय. चटका बसला, खटका बसला की काय बसू वाटतंय की नाही बसू वाटत, एक मन अनेक विचार करतं, आणि ते विचार करणाऱ्या मनाकडे एक मन पाहत असतं. त्रयस्थ मन. तुम्ही त्रयस्थ मन व्हायचं. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही त्रयस्थ झालात, त्यावेळेस हवन करणारं जे मन आहे हे तुमचं नाही आहे, ते संपलं. कारण तुम्ही पाहताय द्रष्टाभाव. तुमच्याचकडे तुमचा मनाचा कॅमेरा रोखला आहे. तुमच्या ॲक्शन्सकडे, तुमच्या इमोशन्सकडे, सुखदुःखाकडे एक कॅमेरा टाईप दुसरं एक मन रोखलेलं आहे. ते फक्त पाहत आहे, ते जागं आहे. आणि सर्वसाधारण माणूस कशाला म्हणतात, ज्याचं मन जागं नाही. कशाने रडतात माणसं? जागी असणारी माणसं रडत नाहीत. अरे हा खेळ मरणार आहे, जाणार आहे, मरणार आहे, सगळं होणार आहे. खरा साक्षी भावाने पाहणारा हा हसतो, प्रसन्न असतो, तो हसतमुख असतो, दुःखातही हसतमुख असतो. हे फार कठीण गोष्ट आहे बरं का. नेहमी हसतो, नेहमी अखंडित देखे अखंडित प्रसन्नता. दुःखातही प्रसन्न. 3 मित्र होते साधू. ओशोनी एका ठिकाणी याचं वर्णन केलंय, ते वाचण्यात आलं. चीनमधले 3 साधू मित्र होते आणि फकीर होते.
हे तिन्ही साधू सारखे हसायचे, बस हा 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 बस सारखं हसायचं. त्यामुळे एक नवचैतन्य निर्माण व्हायचं सगळीकडे. लक्षात घ्या कशा ते हसायचे ते. आणि आपल्याला काय शिकवलं गेलं माहिती आहे? सगळ्यात अवघड आहे द्रष्टाभाव. द्रष्टाभाव ऐकायला सोपा आहे, करायला अवघड आहे. ऐकायला फार सोपं आहे, असं आहे का? इट इज व्हेरी इझी. अतिशय अवघड आहे. काय सांगत होतो? आपल्याला काय शिकवलं माहिती आहे? पोरगी जर हसली आणि बाई हसली, लोक काही गडबड दिसायली. हसणारा माणूस हा लोकांना आवडला नाही, समाजाला आवडला नाही कधी. हसणारा माणूस, हसलं पाहिजे सगळं म्हणतात, पण हसणारा माणूस नाही आवडला. लक्षात घ्या, हसलं पाहिजे सगळं म्हणतात, हास्याचे क्लब उघडलेत, तिथे जाऊन हसतात, पण तेच माणसं जर बाहेर हसायला लागले, गया कामसे. नर्वस माणसं आवडतात. एखादा दुःखी कष्टी माणूस जर एखाद्या कोपऱ्यात बसला तर समजू शकता, गाडी घसरलेली दिसायली, मुलगा हे झाला नापास झालेला दिसायला आहे. दुःखी कष्टी उदास चेहऱ्याची माणसं सर्व दूर आहेत. आम्हाला गंभीर होण्याचं शिकवलं. धर्माने सर्वात जास्त काही शिकवलं असेल तर गंभीर होणारा. उदास महात्मा आम्हाला आवडतो. उदास भकास चेहरे ज्या महात्म्यांचे धीर गंभीर चेहरे ते फार आवडतात, कारण आपल्यासारखीच आहेत ना. उदास माणसाला विचारत नाही तू का उदास आहे, पण समजा तो हसायला लागला मनातल्या मनात असं तसं, तो लगेच काहीतरी गडबडे म्हणतात. का हसायला? एकांतामध्ये समजा उदासी किंवा दुःखी माणूस एकांतामध्ये राहू शकतो, पण आनंदी माणूस एकांतात राहू शकत नाही. हसणारा माणूस एकांतात राहू शकत नाही. दुःखी माणसं एकांत प्रियच असतात, किंवा लोक त्याला एकांतात सोडतात. जाऊ दे, हे बोर आहे म्हणतात, याच्यापासून दूर जा. नको, प्रवासाला देखील ही माणसं नको असं म्हणतात, संगतीलाही नको. दुःखी कष्टी चेहऱ्याची उदास भकास माणसं आम्हाला शिकवल्या गेलं गंभीर राहा म्हणून. माणसं उदासच जास्त झाली गंभीरतेच्या नावाखाली. साधू गंभीर या देशातला, तो साधू नाही हसला वाटतो भयंकर विद्वान दिसायला. आनंद प्रसन्नता कधी त्यालाही कोणी शिकवली नाही. एकांतामध्ये माणूस राहत नाही आनंद जर असेल तर. म्हणून असं म्हणतात, ओशोनीचे एका ठिकाणी म्हटलंय की महावीर दुःखी होते, बुद्ध दुःखी होते, त्यावेळी जंगलात गेले. येशू ख्रिस्त दुःखी होते, जंगलात गेले, एकांतात राहिले. पण ज्यावेळेस आनंद आतमधून उसळला, त्याची वाक्य आहेत, ओ भागे गाव की ओर. बुद्धांनी समाधी सोडली, गावांकडे आले, लोकांकडे आले, समाजामध्ये आले. महावीरांनी समाधी सोडली, इकडे आले. आनंद ही वाटण्याची वस्तू आहे आणि दुःख ही भोगण्याची वस्तू आहे. का दुःख देण्याची वस्तू आहे? कारण आनंद वाटायचा असतो. मी कोणाला वाटू? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदाचे लाडू खातोय आणि मी आनंद देण्याकरता आलोय. आनंद वाटायची वस्तू आहे, वाटतो आणि आनंद वाटल्याने वाढतो. लक्षात घ्या.
आणि दुःख घटतं म्हणून आपण दुःखी कष्टी अंतःकरणाने काही लोक बोलवतो तर आपलं दुःख व्यक्त करतात, हलकं झाल्यासारखं वाटतं. पण आनंद हलका होत नसतो बरं का, तो द्विगुणित होतो. उलट आहे सगळं. द्रष्टाभावामध्ये आनंद उसळला पाहिजे, दुःख नाही. द्रष्टाभाव आनंदाचं उधाण आलं पाहिजे. म्हणून ते 3 साधू होते जैन. चीनमध्ये गाव जायचे हसायचे बस, हा हा हा. त्याच्यामुळं नर्वस, आधीच लटकलेले तोंड माणसांची अशी उदास भकास, ते हसायलेत म्हणून ते हसायचे. गावचे गाव हसायला लागायचं आणि प्रसन्नता चैतन्य त्या गावात निर्माण व्हायचं. जिथे गेले तिथे हसायचं, बस रात्रंदिवस हास्य, दुसरं काहीच नाही. एकदा एक साधू मेला त्याच्यातला. लोक गेले भेटायला, अरे साधू मेला एक. ते दोघं हसत होते जोरजोरात त्याच्या शवापाशी. लोक म्हणले इट इज टू मच. ठीक आहे, एरवी हसले, ठीक आहे, आणि मेलाय तो, आता ते गाव हसणं ना. कारण गाव 3 साधूवर प्रेम करणार होतं, त्याच्यात एक वारला आणि लोकांना इतकी सवय नाही. एरवी ठीक आहे वा हसायचं हसूत, पण एक मेला आहे, मड आहे, तिथं हसायचं म्हणलं तर कसं ठीक आहे. हे दोघं हसत होते. ते लोक म्हणायला लागले, अहो काय हसताय तुम्ही? म्हणे तो जन्मभर हसला ना आणि आपल्याला शिकवण देऊन गेला हसायचं. आणि त्यांनी सांगितलं होतं की कोणी रडायचं नाही माझ्या याच्यावरती, माझा दिवस करायचं नाही, रडायचं नाही, भानगड नाही, काही नाही, आणि मला आहे तसं जाळायचं. लोक म्हणले याला स्नान घालू, तिरडी गिरडी मडकं. त्यांनी अगोदर सांगितलं की मला काही नाही, जसं आहे तसं नेऊन जाळायचं. त्याला घेतलं, सगळं गाव गेलं, पण लोक नाही हसले. हे दोघं जोरात हसत होते, बस अखंड हास्य चालू. स्मशानात गेले, दहन अग्नी लावला. अग्नी लावल्यानंतर थोड्या वेळाने सगळेच लोक हसायला लागले, कारण ह्या मेलेल्या साधूंनी अंगात फटाकडे ठेवले होते, बॉम्ब, फटाकडे, फुलझाड्या, आणि त्याला फटाफट 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 त्या फुटू लागल्या. लोकांचं हास्य प्रगटलं, सगळेच हसू लागले. कारण त्याला माहिती आहे लोक हसणार नाहीत, हसण्याकरता त्यांनी हे नाटक केलं. पण कृत्रिम हास्य खरं आनंद देऊ शकत नाही. राजकारणी लोक नाटकी हसतात म्हणजे ते फार आनंदी आहेत असं काही समजू नका. आतून आनंद उसळला पाहिजे, आणि आतून आनंद उसळण्याकरिता द्रष्टाभाव तुमचा पक्का पाहिजे. नाही तर नाटक आपण जरूर करू, हे 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 बस कोणी हसलं आपण ही, पण हे नाटकी हास्य लक्षात येतं. नाटकी हास्य काही देऊ शकत नाही. मग ते रडणारे सत्य अश्रू देखील चांगले, दुःखाश्रू चांगले एखाद्या वेळेस, कारण ते सत्य गोष्ट दाखवतात. पण नाटकी जर तुम्ही हसले ते हास्य नाही. म्हणून हसत राहा. देखे अखंडित प्रसन्नता. मौलिनी अखंडित प्रसन्नता शब्द म्हणजे अखंडित हसा, म्हणजे उग टिंगल टवाळी करून हसा असं नाही. टिंगल टवाळ्या करून हसायचं असं अर्थ घ्यायचा नाही. जीवनाच्या कुठल्याही सुख आणि दुःखाला हसा, आनंदी राहा. प्रत्येक गोष्टीतनं आनंद प्रगटला पाहिजे. दुःखातही आनंद प्रगटला पाहिजे, सुखातही आनंद प्रगटला पाहिजे. आणि आनंद प्रगटण्याकरता सुखात आणि दुःखात त्याच्याकरिता द्रष्टाभाव पक्का पाहिजे, लक्षात घ्या. आणि असा द्रष्टाभाव असेल तर आता इथे सगळं प्रभूच आहे. म्हणून जे इष्ट यज्ञ यजावे ते हविमंत्रादी अगवे, तो देखत से अविनाश भावे आत्मबुद्धी.
जे जे इष्टयज्ञ करतो त्यातील हवेलधर्मीय मंत्र आत्मस्वरूपच आहेत, अशा भावनेने तो आत्मबुद्धी सिद्ध पुरुष त्याकडे पाहतो. आता याची वृत्ती कशी झालेली आहे लक्षात घ्या. 3 गोष्टी. द्रष्टाभाव पक्का झालेला आहे. द्रष्टाभाव पक्का होण्याकरिता प्राण प्रवास सद्गुरु कृपेनी राजर्षी योगात अखंड आत व्हायला पाहिजे. अखंडित अनुसंधान आत व्हायला पाहिजे. संसारातही समाधी लागली पाहिजे. संसाराच्या सगळ्या विषयी वस्तू परमात्मामय दिसल्या पाहिजेत. आणि सुखदुःखांचे भोग द्रष्टाभाव म्हणून आनंदच प्रगटला पाहिजे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, काय द्रष्टाभाव आहे तुकारामांचा. आता दिवाळ झाल्यावर कोणी बरे झाले म्हणाल काय? बरे झाले देवा बाईल कर्कशी, बायको कर्कशी दिली, बरं झालं देवा. कशातही बरं झालं, दुःखातही आनंद मानणार आहे. हा साक्षी भावाचा नमुना आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्मलहर प्राणलहर जर आत्मसागरामध्ये विलीन होत असेल तर कर्म ब्रह्म झालं. लक्षात घ्या. 2 गोष्टी वेगळ्या. ब्रह्म कर्म होणे आणि कर्म ब्रह्म होणे, याच्यासाठी सांगतोय. प्राणलहर उठली विषयातली आणि आत्मसागरामध्ये लीन झाली की कर्म ब्रह्म झालं. लक्षात घ्या. प्राण बाह्य विषयाकडे गेला. बाह्य विषयाकडे गेल्यानंतर विषयांचा उपभोग घेतला, पण उपभोग घेणारा विरून गेला. लक्षात घ्या. कर्म ब्रह्म 2 पद्धतीने होतं, बाह्यकारी आणि अंतर्मुखी. बहिर्मुखी आणि अंतर्मुखी. बहिर्मुखी कसं, तुम्ही विषयांकडे पाहताय, विषयांचा उपभोग घेताय, पण आता मी पद्धती कोणती सांगितली, विषयांकडे पाहत असताना तुम्ही विषय होऊन जा आणि नंतर विषय परमात्मा व्हावा. तुम्ही नदी व्हावं, तुम्ही नदींचा प्रवाह व्हावा आणि नंतर तो परमात्मामय व्हावा. झाले तुम्ही परमेश्वर. म्हणजे प्राणशक्ती बाह्य विषयांकडे धावली की विषय ब्रह्मरूप झालं, म्हणजे कर्म ब्रह्म झालं. 1. नंतर साधनेमध्ये हा प्राण आतच वर जातो. ज्या वेळेस हा बाह्यकारी देखील आत वर जाईल आणि आत्मसागराकडे जाईल आणि स्थिर होईल, मन बाहेर निघणार नाही, विचार नाही. कारण मनाचा मृत्यू म्हणजे ध्यान. ध्यान प्रगाढ झालंय, समाधीबोध अवस्था उत्पन्न झाली आणि आनंद समाधीबोध अवस्थेतच उत्पन्न होतो. द्रष्टाभाव समाधीबोध अवस्थेतनं उत्पन्न होतो. द्रष्टाभावानंतर आनंदाचं उदाहरण येतं, प्रसन्नतेचं उदाहरण येतं. लक्षात घ्या काय म्हटलंय. आणि म्हणून हा प्राण ज्यावेळेस आत वर जातो तोही कर्म ब्रह्म होतं आणि बाह्य विषयांकडे जाऊन विषय होतो आणि विषय नारायण रूप होतो, तेही कर्म ब्रह्म झालं. आता करणारा, पाहणारा, भोगता सगळं प्रभुमय. विषय तो त्यांचा झाला नारायण. सुरुवातीला विषय उपभोगत असताना उदासीन राहावं आणि आत्मभोग घेत असताना आनंदी राहावं. आपलं उलट असतं. विषय भोगात आनंद आणि आत्म सुखामध्ये दुःख. उलट आहे आपलं. तर द्रष्टाभाव आहे पहा. म्हणून असा द्रष्टाभाव एकदा असला, बाह्य विषय असलं, कर्म हे ब्रह्म होतं आणि अंतर्मुखी देखील प्राण ज्यावेळेस आतवर जाऊन स्थिर होतो तेही ब्रह्म होतं. हे झालं कर्म ब्रह्म. आता इथे मंत्र म्हणणारा, आता समजा एखाद्या वेळेस तुम्ही मंत्र म्हटला, गायत्री म्हणणारे तुम्ही डिझॉल्व झाले. अगोदर गायत्रीमय व्हायचंय, मंत्रमय व्हायचंय आणि हळूहळू मंत्र
आत्म्याकडे स्थिरावला की मंत्र देखील शब्द गेले. लक्षात घ्या, म्हणणारा इथे संपला, ज्याच्यासाठी म्हणतोय तोही संपला, भावच गेला. दुजे पण नाही, परमेश्वर वेगळा भक्त वेगळा नाही, इथं बोलणारच संपला, शब्द संपले. म्हणून हवी मंत्र म्हणणारा हा वेगळा असं उरत नाही, तो परमेश्वरच होऊन जातो. जे इष्टयज्ञ, त्याला आत्मयज्ञ म्हणतात. जे इष्टयज्ञ यजावे. आता मला मागणं कोण नाही, काय मागायचं तुम्हाला? मला मोक्ष पाहिजे. मागितला तुम्ही मोक्ष की तुमचं मी अजून शिल्लक आहे, हे लक्षात घ्या. मला कैवल्यपद पाहिजे, मला कैवल्यपद पाहिजे, तुम्ही शिल्लक आहात अजून. म्हणून मागणे नाही, मागणंच नाही. कारण मागणारा शिल्लकच राहू नये, आणि शिल्लक आहे तोपर्यंत मागणार आहे. मागणारा मागणे पणही नको. ते हवी मंत्रादी अगवे. होमाचे मंत्र तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. मागची ओवी अशी आहे की तुम्ही कौतुकाने यज्ञ करायला जरी बसलात तरी, मंत्र जरी म्हणत असाल तर इतकं मंत्रमय तुम्ही होऊन जाल, तुमचे हवन समिदा सगळं सगळं तुम्हीच यज्ञ होऊन जाल. वेगळे पण काही नाही, तुम्हीच. त्याला काही दिसणार नाही. गवई देखील असंच असावं लागतं. गायन करत असताना प्रभू समोर असेल, श्रोते नाही. बस प्रभू विश्वदेवतेला प्रसन्न करण्याकरिता मी गातोय, ते पहा दिव्य स्वर कसे निर्माण होतात, पाताही लागणार नाही. दिव्य भाव, दिव्य शब्द, दिव्य स्वर, दिव्य अनुभूती कशी प्रगट होते. आणि समोरच्या श्रोत्यांना जर खुश करायचं असेल, ते दिव्य भाव, ते दिव्यत्व नाही येणार. आणि म्हणून ब्राह्मण असे पाहिजेत, सिद्धपुरुष. त्यावेळेस ब्रह्मांडीय किरणांच्या, अल्फा किरणांच्या लाटा लहरी निसर्गामध्ये देखील व्यवस्थित होतात, आणि माणसांच्या आणि प्राण्यांच्या वर देखील त्या फ्रिक्वेन्सीच्या लहरी जाऊन त्यांना हवं तसं चैतन्य निर्माण करता येतं त्यांच्यामध्ये. कृष्णाच्या बासुरीतनं हे घडलं. गोपिका, गोपबाल आणि तुमचं गाई वासरं, धेनू देखील समाधी लागत असे. कारण भगवान इतके इन्व्हॉल्व्ह व्हायचे, मेल्ट व्हायचे त्याच्यामध्ये. कारण ब्रह्मामधून ब्रह्म उत्पन्न झालेलं आहे. शब्द म्हणजे शब्द ब्रह्म, त्याचा इफेक्ट ब्रह्मत्व प्राप्ती ऐकणाऱ्यांची. म्हणून ब्राह्मण देखील असे सिद्ध पुरुष असले ना, तर ब्रह्मामधून शब्द ब्रह्म उत्पन्न होऊन विज्ञान ब्रह्माची अनुभूती घेऊन ते ब्रह्ममय होतील, ऐकणारे देखील. लक्षात घ्या, कौतुकाने तुम्ही हवन करीत बसले तरी तुमचे ते शब्द ते राहणार नाहीत. दुसरा भाग अजून समजण्याकरता सांगतो. का राहणार नाही? कारण प्राण हा आत्मरूप झाल्यानंतर, कर्म हे आत्मरूप झाल्यानंतर तो माणूस हा परब्रह्म परमात्मा झालेला आहे. लक्षात घ्या. सगुणामध्ये तो परमात्मा झालेला आहे. निर्गुणावस्थेमध्ये तो प्राप्त झालेला आहे. सगुणात असून निर्गुणावस्थेला प्रभूच्या तो प्राप्त झाला आहे. मी निर्गुणते ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते परब्रह्म.
असे माणसं. मी निर्गुण. प्रभू सिद्ध पुरुषाला, त्याच्या भक्ताला किती प्रिय आहे प्रभूला ते हे स्वतः सांगतात. ते मी निर्गुण ते ब्रह्मपूर्ण. मी निर्गुण आहे, मी सगुणात येऊ शकत नाही. एखाद्या वेळेस येतो, पण त्यांना मुद्दाम सगुणात आणायला होतो. मी निर्गुण पण ते ब्रह्मपूर्ण. साधू चालते बोलते परब्रह्म. मी नाही चालू शकत कारण मी निर्गुण आहे. तयासी गेले शरण जन्म मरण निवारी. इथे महत्वाचं आहे, त्यांचं शरण जा. पुढची ओवी घेतली म्हणजे लक्षात येईल अजून. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. म्हणून ब्रह्मतेची कर्म. म्हणून ब्रह्म तेच कर्म बनलेले आहे असे समत्व ज्यांच्या बुद्धीत अनुभवाला आहे त्यांच्यासाठी अर्जुना त्यांचे नैष्कर्म्य तेच त्यांचे कर्तव्य होय. आता काय सांगितलं? बाह्य विषयाकडे पाहत असताना राजर्षी योगाच्या बुद्धियोगाच्या पलीकडची स्थिती आहे. राजर्षी योगधारी ज्यावेळेस विषयांमध्ये देखील समाधिबोध अवस्था प्राप्त होते, तुम्हाला विषयांकडे पाहत असताना किंवा विषयामध्ये भगवंत दिसू लागतो, कणाकणामध्ये ज्यावेळेस भगवंत दिसू लागतो आणि तुम्ही तो विषय होऊन जाता. कांदा तुम्ही बनलात, विठोबा तुम्ही बनलात, भाजी तुम्ही बनलात, कोणी तुम्ही बनलात, आपलं अस्तित्व संपवायचं हे सगळं. आणि आतमध्ये साधनेतही तुम्ही प्राणप्रवाह आत केलाय, कर्म ब्रह्म बनलं. बाहेर विषयात कर्म विषय बनला आणि विषय नारायण रूप बनला म्हणजे कर्म ब्रह्म बनलं. म्हणून ब्रह्मतेची कर्म. आता ज्यावेळेस तुम्ही स्थिरावलेणी अंतःकरणे प्राण मन बुद्धी अहंकार यांचे प्रवास सारखा ऊर्ध्व वाहत तुम्ही समाधी अवस्थेत राहत आहेत साधनेमध्ये आणि बाह्य विषय भोगत असताना देखील समाधीत राहून विषय उपभोग घेत आहेत. त्यावेळेस तुमची बुद्धी काय हो? मानवी बुद्धी आहे का ईश्वरी बुद्धी आहे? आता तुम्हाला लक्षात येईल तो भाग. कोणती बुद्धी झाली? मानवी बुद्धी नाही राहिली. कारण मानवी बुद्धी म्हणावं तर द्रष्टाभाव चाललाय आणि सुखदुःखांचे खेळ भोगणारं मनही अलिप्त आहे की नाही. आणि प्राण पूर्ण स्थिर झालेला आहे. प्राण स्थिर ज्यावेळेस झालेला आहे त्याचा अर्थ मन संपलेलं आहे, तुमचं ध्यान लागलेलं आहे. समाधीची स्टेज ध्यान लागलेलं आहे म्हणजे मन संपलेलं आहे. मन संपल्यामुळे विचार संपले, कामना संपली, इच्छा संपली, वासना संपली. लक्षात घ्या, कामना, विकार, इच्छा, आशा, आकांक्षा, चिंतन संपलं मन संपल्यामुळे. आणि म्हणून मानवी भाव संपला. जोपर्यंत तुम्ही मनाच्या अधीन आहात तोपर्यंत मानवी बुद्धी. आणि मन मेलं आणि आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी राहू लागली, मनाच्या ठिकाणी नाही, की प्रभुमय वातावरण झालं. ती बुद्धी परमात्म्याची बनते, मानवाची राहत नाही. आणि त्या परमात्म्याच्या बुद्धीतून ज्यावेळेस एखाद्या विषयांकडे जरी तुम्ही धाव घेतली, जागे झाले विषय उपभोगण्याकरिता, काम करण्याकरिता, तर ती मानवी इच्छा नाही, तुमची इच्छा नाही, ती प्रभू इच्छा आहे, परे इच्छा.
परमेश्वराची इच्छा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ती तुमची इच्छा नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, कारण ती प्रभूची बुद्धी आहे. म्हणून जी वाणी प्रगटेल ती प्रभूची वाणी असेल, ती ब्रह्मवाणी असेल, ती प्रभूची इच्छा असेल आणि त्याचं केलेलं काम हे प्रभूचं काम असेल. आणि म्हणून ते कर्म ब्रह्म आहे आणि ब्रह्मकर्म आहे. ब्रह्मरूपी बुद्धीतून निघालेलं कर्म ब्रह्मकर्म झालं, कारण त्याची बुद्धी ब्रह्म झालेली आहे. लक्षात घ्या. आणि ब्रह्मरूपी बुद्धीत प्राणांचा प्रवाह, कर्मांचा प्रवाह रिचवल्या गेला की कर्म ब्रह्म झालं. आणि ब्रह्मची बुद्धी म्हणल्यानंतर सिद्ध बुद्धी बनली की त्याची इच्छा स्वतःची नसते, ती परमेश्वरी इच्छा असते, भगवत इच्छा असते. कार्य त्याचं भगवत असतं, त्याचं नसतंच काही. सुख दुःख अपमान मान काही नाही त्याला. जे काय असेल ते प्रभूचं आहे, तो मानतो नव्हे, त्याला प्रेरणा प्रभूच तशी देतो. प्रभू प्रेरक बुद्धी म्हणजे ब्रह्मकर्म झालं. काय हिंमत आहे हो तुकारामांची एवढा अभंग लिहायला आणि ज्ञानेश्वरांची ही ज्ञानेश्वरी लिहायला. त्याचं कारण त्यांची बुद्धी परमात्मामय झाली आणि म्हणून जे शब्द प्रसवले प्रगट झाले ते परमात्म्यांचे शब्द आहेत, त्यांचे नाही. साय खड्यांचे बाहुले, साय खड्याचे बाहुले, चालविल्या सूत्राचेणी चाले. मी सायखड्याचं बाहुलं म्हणजे कठपुतली आहे, ज्ञानेश्वर म्हणतात. चालविल्या सूत्राचेणी चाले, ऐसा दावित बोले स्वामी तो माझा. मी नाही बोलत, माझा देव माझ्या बुद्धीतून बोलतोय. म्हणून ती परावाणी आहे, ती प्रभुवाणी आहे, ती ब्रह्मवाणी आहे, ते ब्रह्मशब्द आहे. आणि म्हणून त्याच्यामधून प्रसवणारं कुठलंही कर्म, कामनेचं असो कसंही असो, ते निष्कर्म आहे. म्हणून भोग भोगल्यानंतरही हे माणसं ब्रह्मचारी असतात, कारण ते ब्रह्मकर्म झालंय. स्वतःची बुद्धी नाही वापरली, ईश्वरीय. कशी असते ईश्वरीय बुद्धी सांगतो, अजून थोडं क्लिअर होईल. अवघड विषय आहे आणि हाय लेवलवर बोलल्याशिवाय कळणार नाही. विषय तितकंच क्लिष्ट आणि अवघड आहे. हे शेवटचे टप्पे आहेत विषय समजण्याचे. आपल्याला तुम्ही संपादित केलेल्या ज्ञानामधून निघालेले विचार लक्षात घ्या, हे मानवी बुद्धीतले असतात. ॲक्वायर्ड ज्ञान ज्याला म्हणता येईल, संपादित केलेलं ज्ञान. भारताचे राष्ट्रपती कोण शिकवावं लागतं. सध्या कोण आहेत माहिती आहे तुम्हाला. भारताचे पंतप्रधान कोण शिकवल्याशिवाय सांगता येत नाही. लक्षात आलं. पण ज्या गोष्टी न शिकवता जे ज्ञान प्रगट होतं त्याला ईश्वरीय बुद्धी म्हणतात. शिकल्यानंतर प्रगट होणारं ज्ञान आणि न शिकता प्रगट होणारं ज्ञान, दोन ज्ञानामध्ये जे फरक आहे, तर न शिकता जे प्रगट होतं ते ईश्वरीय बुद्धीतून निपजलेलं आहे. आता माऊलींना एवढं मोठं प्रचंड शिकले कुठे नाही. मग काय झालं, प्रगट झालं. कुठून झालं, त्या ईश्वरीय बुद्धीतून झालं.
प्रज्ञाबुद्धीतून झालं, ऋतुंबरा प्रज्ञेतून झालं. ऋतुंबरा प्रज्ञा, प्रज्ञा ईश्वरीय बुद्धीलाच म्हणतात, स्पिरिच्युअल कोशंट. तुमची मानवी बुद्धी नसते. मानवी बुद्धी इंटेलिजंट कोशंट आणि इमोशनल कोशंट मिळवू शकते, आणि दोघांचं मिक्सचर झालं की स्पिरिच्युअल कोशंट निर्माण होतं. स्पिरिच्युअल कोशंट. म्हणजे स्वतः ॲटोमॅटिक निर्मित झालेलं, शिकावं लागलं नाही. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ट्रेनिंग घेतली नव्हती, त्याच्या आधी ट्रायलही केलेली नव्हती. नाही आता चांगदेव येणारे, जरा गपचूप थोडंसं आधी एकदा ट्रायल घेऊन टाकू. जसं आपण भाषण द्यायचं तो कुठं आधी ट्रायल करतो आरशापुढे, नाही 2-4 मूर्ख बसवतो समोर, त्याला कळणार नाही असे. तसं नाही, नो ट्रायल, ॲटोमॅटिक सगळं प्रगटतं. ॲटोमॅटिक जिथे प्रगटतं ते ईश्वरीय बुद्धीतून असतं. आता एखादा शास्त्रज्ञ आहे, मी तुम्हाला हमेशा म्हणतो, अनेकदा असं म्हटलं की 4000 शोध लागल्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, 3999 वेळेस तो फेल गेला. एडिसन, त्याला लोकांनी विचारलं 3999 प्रयोग तुमचे फेल झाले? नाही म्हणले, फेल नाही झाले. मग काय झालं म्हणले? ते प्रयोग करताना एक गोष्ट लक्षात आली की त्याच्यात विद्युत नाही, हे सिद्ध झालं. आणि 4000 प्रयोगामध्ये ती विद्युत सापडली, विद्युत नाही हे सिद्ध झालं म्हणले. लक्षात घ्या काय म्हटलं. हा जो स्पार्क येतो एखाद्या वेळेस बुद्धीमध्ये असं बसले असतात, कधी कधी तुम्ही पहा निर्विकार, आता ती स्थितीच येत नाही आपली, ती गोष्ट वेगळी. निर्विकार निर्विचार जर स्थिती असेल ना, एकदम स्पार्क येतो एखादा बुद्धीमधून. हे कर, ज्याला इन्स्टिट्युएशन म्हणतात काही लोक. एकदम निर्विचारी मन जितकं ठेवता येईल असे प्रभूचे स्पार्क येत राहतात. प्रभू प्रेरणा देत असतो, प्रभू स्फूर्णा देत असतो, आणि ती प्रभूची बुद्धी असते, ती स्फूर्णा प्रभूची. लक्षात घ्या, त्याला म्हणतात ईश्वरीय बुद्धी, आणि त्यालाच म्हणतात ब्रह्मकर्म. बुद्धी ब्रह्म झाली, मग त्याच्यातनं निर्माण होणारं कुठली इच्छा असो, आशा असो, आकांक्षा असो, ही ब्रह्मकर्म आहे, ईश्वरी इच्छा आहे, तुमची नाही. म्हणून साधू संत जे प्रचार प्रसाराला लागले, ही ईश्वरीय इच्छेमुळे, स्वतःच्या इच्छेनी नाही. म्हणून ब्रह्मतेचे कर्म ऐसे बोधा आहे जया सम. ज्याला अनुभवाला आलं, म्हणजे कर्म ब्रह्म कधी होतं की ज्या वेळेस तुमचं मन मेलेलं आहे, मन प्रभुमय झालंय, आणि प्रभू प्रेरणा देतो, हे काम कर. जसं तुम्ही सकाळी फिरायला निघता, ती शक्ती लोटते, तुम्ही पळाले की शक्तीनं पळवलं, तुम्ही थांबले की शक्तीनं थांबवलं. कर्मयोगाची क्रिया तुम्ही करता का ती शक्ती करून घेते? शक्ती करून घेते, ब्रह्मकर्म झालं. तुम्ही नाही केलं ते. तशी बुद्धीला देखील तो पळवतो, तो प्रेरणा देतो, आणि प्रभू त्या माध्यमातून बोलतो. तो निर्गुण आहे, सगुण देहातून साधूच्या तो बोलतो, साधूच्या सगुण देहातून तो बोलतो, म्हणून त्याला ते परमप्रिय आहे साधू. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आहे जया सम. बोध झालाय. बोध कशाला म्हणतात? मनाचे मनपण बुद्धीमध्ये विरले, प्राण प्रवाह बुद्धीमध्ये विरला, जिरला, मुरला, आत्मबोध झाला, आत्म्याचा बोध. आणि मनाचे मनपण गेले,
बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. बोलक पण संपलं, सगळं सगळं संपलं बास. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, म्हणून ब्रह्मतेची कर्म. मग ते ब्रह्मकर्म होतं आणि हे कर्म ब्रह्म होतं. म्हणून अवघड विषय आज सांगितला. ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. इथे मेघ आहे तिसऱ्या ओळीत. त्याच्यासाठी अर्जुना त्याचे जे नैष्कर्म्य तेच त्याचे कर्तव्य होय. कर्तव्य कर्तव्य भगवद्गीतेमध्ये सांगितलं. भगवद्गीतेचं कर्तव्य ह्या स्टेजला आहे. हिंसा केली तरी अहिंसा इथे. ज्यावेळेस ब्रह्म कर्म झालं आणि कर्म ब्रह्म झालं, त्यावेळेस कुठली लहर जरी कर्माची इटली कामणीची निघाली बाहेर आली, ती नैष्कर्म्य बनते आणि ते कर्तव्य कर्म आहे. कर्तव्य कर्म जे कर्म नैष्कर्म्य बनतं. आणि नैष्कर्म्य कोणतं बनतं? जे कर्म ब्रह्मरूप होतं. ज्या ऑल ॲक्शन्स बाह्यकारी अंतर्मुखी ह्या कर्म ब्रह्म होतात. आणि ज्या बुद्धीच्या लहरी बाहेर निघून ब्रह्मकर्म बनतात, हे दोन्ही निष्कर्म आहेत. आणि त्यासाठी तुम्ही काहीही केलं तरी ते निष्कर्म. युद्ध जरी केलं तरी ते निष्कर्म झालं, अकर्म झालं. साधनेमध्ये अकर्म होतं, व्यवहारामध्ये निष्कर्म म्हणतात. कर्म बंधनाला पात्र होत नाही, कर्म बाधत नाही, पाप पुण्य निर्माण होत नाही, मारले माणसं तरी. लक्षात घ्या. इथे हिंसा अहिंसा बनते. का ज्या वेळेस ब्रह्मकर्म झालं, ईश्वरीय बुद्धीतनं ज्या वेळेस युद्ध झालं समाधीमधून, ते ब्रह्मकर्म झालं. आणि बाह्य विषय ज्यावेळेस मी आत्ता जसं सांगितलं, यू इन्व्हॉल्व, यू मेल्ट अँड यू डिझॉल्व, ह्या तीन माध्यमातनं बाह्यकारी विषय ब्रह्मरूप होतात, त्यावेळेस कर्म ब्रह्म बनतं. फार मोठी रहस्यमय गोष्ट सांगितली जी आजपर्यंत कुठेही नाही. त्याला निष्कर्म म्हटलंय. आणि त्याला हे निष्कर्म बाह्य विषय उपभोगत असताना निष्कर्म बनावं आणि आत देखील अंतरात्मा भोगत असतानाही निष्कर्म बनावं. आणि ज्या कामलहरी वासना लहरी त्यानंतर समाधी बोधावस्थेतून निर्माण झाल्या व्यवहारामध्ये ते निष्कर्म बनतं. आणि निष्कर्म असं काही निर्माण झालं तरी ते कर्तव्य कर्म आहे, भले युद्ध असो. लक्षात घ्या. भगवद्गीता कर्तव्य कर्म म्हणजे निष्कर्म आणि निष्कर्म म्हणजेच ब्रह्मकर्म. 3 ओळीत सांगता येतं. आता कोणत्या महाराजाला काय सांगता येईल त्याला फक्त एवढंच सांगा, कर्मणा निवेदन. किती अवघड पडेल. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा, आता विवेक कुमारत्व मुकले. टॉपमोस्ट ओवी आहे ज्ञानेश्वरीमधली, बाप्पासाहेबांना फार आवडायची. आता विवेक कुमारत्व मुकले, जया विरक्तीसी पाणी ग्रहण झाले. मग उपासन जिही आणिले योगा.